शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा युक्तिवाद. बहुमताच्या जोरावर शिंदे ठाकरेंना हकलू शकत नाहीत. कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी दरेगावी. स्थानिक विकास कामांचा घेणार आढावा. सत्तेमुळे माणूसही मोठा होतो. अमृता फडणवीस यांचं बीडमध्ये वक्तव्य. आमदार सुरेश धसांवर कौतुकाचा वर्षाव. केंद्र सरकार 17 ऑगस्ट पासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत. विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासह महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाची वादग्रस्त निविदा रद्द. विरोधकांच्या टीकेनंतर प्राणी संग्रहालय विभागाचा निर्णय. विद्यार्थ्यांनी हिंसा नव्हे तर भविष्यासाठी संघर्ष केला. लाठीमाराबाबत राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका. भिवंडीत खड्ड्यांमुळे रिक्षात गर्भवती प्रसूत. खड्ड्यांमुळे महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर. खड्ड्यांमुळे बसलेल्या धक्क्यांमुळे प्रसूतीचा आरोप. बीडमध्ये मयत विलास घुले हत्या प्रकरण तापलं. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी. घुले कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू. वाल्मिक कराडसह साथीदारांना बीड जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. धनंजय देशमुखांचा आरोप. आरोपींना बीडमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कृत्रिम पनीरवर राज्यात वर्षभरासाठी बंदी. आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय. हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई. त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास. घोडमणी कामटपाडा पूल वाहून गेल्यानं नदीवर लाकूड टाकून ये-जा करण्याची वेळ. पेट्रोलियम प्रकल्पाविरोधात पालघरवासीय आक्रमक. सफाळे जवळील प्रस्तावित पेट्रोलियम प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. सर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखलं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी समिती स्थापन. डॉक्टर अनिल काकोडकर अध्यक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुख्य सचिवांना आदेश. वाहकानं वृद्ध महिलेचे 24,000 रुपये केले परत. 2 वर्षांपूर्वी बसवाहकाला सापडले होते पैसे. एसटी बसवाहक राजू वाणी यांचा प्रामाणिकपणा. द्विअर्थी रील. एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. खाकी गणवेशाचा वापर करून रील करणं पडलं महागात. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका. सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार. नराधम आकाश पाखरेला 24 तासात अटक. रत्नागिरीत महामार्गावर 7 फूट लांबीचा अजगर. दुचाकीस्वारांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.